आमदारकी गेली पण माज कायम। शिंदेंच्या माजी आमदाराची ठाकरेच्या विजयी आमदाराला हातपाय कलम करण्याची धमकी। व्हिडिओ होत आहे व्हायरल। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघातून मागील 15 वर्षापासून सलग 3 वेळा आमदार निवडून आलेले डॉक्टर संजय रायमुलकर यांना या निवडणुकीत जनतेने घरी पाठवून दिले आहे। डॉक्टर संजय रायमुलकर यांच्यासमोर उद्धव गटाचे सिद्धार्थ खरात मैदानात होते। मतदारसंघातील जनतेला एक चांगला पर्याय मिळाल्याने येथील मतदारांनी सिद्धार्थ खरात यांना आमदार निवडून दिले। काल 23 नोव्हेंबरला निकाल घोषित झाल्यानंतर हा पराजय डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला। नवनियुक्त आमदार सिद्धार्थ खरात यांची विजय मिरवणूक जात असताना संजय रायमुलकर यांच्या काही कार्यकर्त्यांनी मिरवणूक अडवली होती। पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद निवळला। या घटनेनंतर संजय रायमुलकर देखील घराबाहेर निघाले आणि त्यांनी आक्रमक आपल्या कार्यकर्त्यांना शांत केले। परंतु जर आमच्या सैनिकांच्या अंगावर आला तर तुझे हातपाय कलम करू अशी धमकी खुलेआम माजी आमदार संजय रायमुलकर यांनी ठाकरे गटाचे निवडून आलेले आमदार सिद्धार्थ खरात यांना दिली आहे। याचा व्हिडिओ आज 24 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। आमदारकी गेली परंतु माज गेला नाही अशी प्रतिक्रिया हा धमकीचा व्हिडिओ बघितल्यानंतर मेहकर मतदारसंघातील जनतेकडून व्यक्त होत आहे। कायदा आता घ्यायचं नाही, कुणी जर अंगावर आलं तर आपण सोडायचं नाही। जो त्यांनी अनुचित प्रकार केला तो पोलिसाला PSIला सांगून आपण ते कोण ज्यांना कोणते मारले असतील त्याच्यावरती कारवाई करण्याची संबंधित तक्रार कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देतो। याच्यानंतर त्यांना निर्वाणीचा इशारा आपल्या सर्वांच्या वतीने देतोय। बाबा गुन्ह्या गोविंदाने राहा, चांगलं 5 वर्ष आमदार म्हणून काम कर, पण आमच्या सैनिकांच्या अंगावर आला तर तुझ्या हातपाय कलम केल्याशिवाय